हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पाहणार आहोत देवीला साध्या सोप्या पद्धतीने मळवट कसा भरायचा. आमच्या घरात 2 देवी अंबाबाई आणि काळूबाई असल्यामुळे मी दोन्ही मुखवट्यांना मळवट भरणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण चंदन पावडर ऐवजी चंदनची गणगोळी वापरणार आहोत. हातावर थोडंसं पाणी घेऊन चंदनची गणगोळी ओघळून घ्या. त्यानंतर थोडं थोडं करून देवीच्या कपाळावर पूर्ण पसरवून घ्या. त्यानंतर थोडं थोडं कुंकू टाकून ते हाताने नीट पसरवून घ्या. पसरवून झाल्यानंतर जो डोळ्यांचा ॲब्रोचा शेप असतो तो अगरबत्तीच्या काडीच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्या. व्यवस्थित आकार देऊन झाल्यावर छापच्या साहाय्याने त्यावर हळद पसरवून छापून घ्या. किती साध्या सोप्या पद्धतीने लवकर मळवट भरून झाला. देवीचा आधीचा लूक आणि आत्ताचा लूक यामध्ये किती फरक दिसत आहे. देवी किती प्रसन्न आणि हसतमुख दिसतायत. तुमच्या घरी देवी असेल तर तुम्हीही देवीला मळवट भरा आणि घरातील वातावरण प्रसन्न करा. अंबाबाई आणि काळूबाई किती छान दिसतायत बघा मळवट भरल्यानंतर. तुमच्या घरात देवी असतील तर तुम्ही असाच आठवड्यातून एकदा मंगळवारी किंवा रोजही मळवट भरू शकता. एकदा पाहून घ्या तुम्ही पण आधी देवी कशा दिसत होत्या आणि आत्ता कशा दिसतायत. ते मळवट भरल्यानंतर किती प्रसन्न वाटतायत. हा आहे काळूबाईचा मुखवटा आणि बघा लूक किती छान दिसतोय. ते देवी किती हसतमुख दिसतीये. किती सुंदर दिसतायत देवी. आणि हा आहे अंबाबाईचा मुखवटा. तर बघू शकता तुम्ही फरक किती जाणवतोय तो. मी देवींना येलो कलरची साडी ट्रीट केलेली आहे. तर पहा देवी मळवट भरल्यानंतर आणि साज घातल्यानंतर कशा दिसतायत ते. आणि तुम्हालाही आईचं जर दर्शन झाले असेल तर कमेंट करून सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पहा किती लूक छान दिसतंय ते. येलो कलरच्या साडीमध्ये देवी किती छान दिसतायत पहा. आई राजा उदो उदो काळूबाईचं चांग भलं.